मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार। पालिका प्रशासनाकडून दुजोरा, तर दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबवणार। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सर्वत्र चर्चा। विधानसभेवेळेस अजितदादांना पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं, भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये। श्रेयवादावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला। राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू। एक बोलतो माझ्याकडे चाव्या, एक बोलतो तिजोरी। यांना कोणाची मर्यादा राहिली नाहीये। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्र्यांचा दौरा। मुख्यमंत्री फडणवीस पालघरमध्ये 2 सभा घेणार। उपमुख्यमंत्री शिंदे बुलढाणा, तर अकोल्यामध्ये अजितदादा आणि अकोला मलकापूर चिखली या ठिकाणी देऊळगावमध्ये देखील प्रचार करणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। महायुतीत फोडाफोडीचे वाद संपलेत। यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय झालेला आहे। महायुतीला गालबोट नको अशा प्रदेश अध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीस म्हणाले। शिंदेंचं भाष्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवरती आज पुन्हा सुनावणी होणार। नगर पंचायतीतील सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद। आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा थिटेंच्या वकिलांचा दावा। जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। अशोका राजा आणि शिवाजीराजे यांच्या काळापासून गेले 2500 वर्ष देशाचं विघटन झालं। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। गवई गेले, सूर्यकांत आले, संविधानातील जळमटे मात्र तसेच। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू आहे। सामनातून टीकास्त्र। 26/11 हल्ल्यातील शहीदांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। मुंबई पोलीस आयुक्तालयातील शहीद स्मारकामध्ये पुष्प अर्पण करत वाहिली आदरांजली। घटनेला आज 17 वर्ष पूर्ण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। तेलगाव ते धारूर या मार्गावरती अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातील वाहनानं धडक दिली होती। गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली। पंकजा मुंडेंचा पीए आणि गौरीचा पती अनंत गरजेवर पालवे कुटुंबियांचा गंभीर आरोप। लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशी व्हावी, कुटुंबियांची मागणी। मला गौरीच्या त्रासाबद्दल आधीच माहिती असती तर अनंतच्या 2 कानाखाली लावल्या असत्या। प्रकरणामध्ये कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी केली जाईल। पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात। नातवासोबत वॉक करताना निर्मला गावित यांना कारची धडक। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळतीमुळे एकाचा मृत्यू। घटनेचा सीसीटीव्ही समोर, तर क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं दुर्घटना। 19 जण बाधित। 1 लाखाची लाच घेतल्याचा प्रकार। लाचखोर शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं। घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केलेली असताना अद्यापही असे प्रकार सुरूच। राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षासह 6 जणांना अटक। आरोपींकडून 6,72,000 रुपयांच्या गांजासह 17 लाखांची रोकड जप्त। फरार दोघांचा शोध सुरू। कुर्ल्यामध्ये वाढदिवस साजरा, मित्रांकडून क्रूर थट्टा। केक कापल्यानंतर अंडी फेकली, मग पेट्रोल टाकून आग लावली। घटनेत अब्दुल रहमान गंभीर जखमी। 5 आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा। वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या। समजूत काढण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्तांसमोर विद्यार्थ्यांनी असुविधांचा पाढाच वाचला।
धावत्या लोकलमध्ये दरवाजावरती लटकत तरुणाची नशेबाजी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रेल्वे सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. प्रवाशांकडून कठोर कारवाईची मागणी. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीमध्ये. माझगाव आणि वरळी परिसरामध्ये 2 आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता खालावली. प्रदूषणाचा विळखा. 26/11 दहशतवादी हल्ल्यात निर्दोष सुटलेला फहीम अन्सारीला नोकरीसाठी सशर्त परवानगी. अन्सारी हा पोलिसांचे ना हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी करू शकतो. सरकारची हायकोर्टात भूमिका. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.